एक तरुण मुलगा मोठा उद्योगपतींकडे नोकरीसाठी आहे. म्हणाला, यजमान मला कामाची गरज आहे, त्यासाठी आलोय. ते म्हणाले, नोकरी कशासाठी करतोय, कशासाठी पाहिजे नोकरी तुला? माझ्या जीवनाचं एकच उद्दिष्ट मी ठेवलेले, पैशासाठी करायचं, मला पैसे मिळवायचे. असं ठीक आहे, तू उद्या ये, पण तुझा चष्मा आहे ना तो देऊन जा मला, आणि नेण्याकरता उद्या ये, मी तुला सांगतो. चष्मा देऊन गेला. दुसऱ्या दिवशी तरुण मुलगा आला. हा यजमान जो होता त्याला चष्मा दिला. हे लावून बघ म्हणाला. चष्मा लावला. लावल्यानंतर म्हणाला, कसं वाटते आता? फार जड झाले म्हणाला चष्मा. का? त्या चष्म्याला सगळे डॉलर लावले होते, त्या कॉइन्स असतात ना, आणि पुढच्या बाजूला सुद्धा पैसेच लावले. विचारलं त्याला, काय दिसते तुला? पैसाच दिसतो, पैशाशिवाय दुसरा काही दिसत नाही. मग तो काय काम करू शकशील आता? नी काम कसं करणार? तेव्हा तो उद्योगपती म्हणाला, शाण्या, जीवनाचा उद्दिष्ट पैसा असू नये, जीवनाचं उद्दिष्ट कर्म असावं. चांगलं कर्म कर, पैसे त्याच्या पाठीमागे लागून येतील. उद्दिष्ट पैसा असू नये, उद्दिष्ट काहीतरी चांगलं करण्याचा. आम्ही जी ही उभी केलेली फॅक्टरी, तासाला 10 गाड्या बनतात इथे. आम्ही लोकांसाठी एक सुविधा द्यायचं म्हणून केलं, पण कोणी फुकट मागत नाही, पैसे देऊनच घेतात. पैसे तुझी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळतील, पण पैशासाठीच करायला लागला तर तुला माणसं दिसणार नाही, माणुसकी दिसणार नाही, कुठली काम, कर्तव्य, अधिकार काही दिसणार नाही. प्रत्येकात तुला फक्त पैसाच दिसेल.